पी फॉर पॉलिटी या सिरीजमध्ये आज आपण उपमुख्यमंत्री पदाविषयीची कॉन्स्टिट्यूशनल चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजितदादा पवार यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालेलं आहे आणि 2 दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी काही आहे ती घेतलेली तुम्ही पाहिली असेल. आता थंबनेलवरती सुनेत्रा पवार यांचा चेहरा बघून आणि उपमुख्यमंत्री पद हे नाव बघून अनेकांना हे वाटलं असेल की इथे काहीतरी मी जी काही सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक या ठिकाणी जी काही चर्चा चालू आहे त्याला चर्चा म्हणण्यापेक्षा आत्यंतिक टीका किंवा आत्यंतिक स्तुती असे जे 2 प्रकार तिथे चालू आहेत याविषयी काही एक बोलायला इथं आलेलो असेल. तर ज्यांची अशी अपेक्षा आहे त्यांचा अपेक्षाभंग पुढच्या काही मिनिटांमध्ये होईल. त्याविषयी काहीही बोलायला मी आलेलो नाही. सुभाष अकॅडमी आणि पूर्वाश्रमीची डेक्कन IAS ह्यांची प्रवृत्ती ही नाही की एखाद्या सनसनाटी विषयावरती काहीतरी वाहत्या गंगेत हात धुवून घेतल्यासारखे व्हिडिओज क्रिएट करणे हे काम आपण करत नाही. आपण सिव्हिल सर्व्हिसेससाठी जे काही आवश्यक असतं ते आणि तेवढंच बोलत असतो. राहिला प्रश्न सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जी शपथ घेतली आहे त्याच्यावर जे ट्रोलिंग होतं आहे किंवा त्यांच्यावर जे काही पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून स्तुती होती आहे किंवा त्यांनी जो काही निर्णय घेतला त्याविषयी मतमतांतरं होत आहेत त्याच्यामध्ये आपण जात नाही आहोत. पण माझं विद्यार्थ्यांना एकच सांगणं असेल की ज्या वेळेला कुठल्याही समाजामध्ये केवळ टोकाची मतं यायला लागतात मग ते आत्यंतिक स्तुती असू दे किंवा आत्यंतिक खालच्या पातळीवरची टीका किंवा ट्रोलिंग असू दे तेव्हा समजायचं की या समाजाची मॉरॅलिटी किंवा मॉरल कंपास जो आहे तो आता हालायला लागलेला आहे. कारण खूप स्तुती किंवा खूप टीका हे त्या समाजामधल्या अनेक घटकांच्या एकतर न्यूनगंडातनं येत असतं किंवा अहमगंडातनं येत असतं. त्या समाज घटकांमध्ये जो सांस्कृतिक अनुशेष भरून राहिलेला असतो त्याच्यामुळे हे होत असतं. आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही आहे याच्या जेलसीतनंही ते होत असतं. त्यामुळं किंवा ज्याला आपण टोकनिझम म्हणतो की पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणणं किंवा ज्याला म्हणणं की पहिल्या दलित राष्ट्रपती असं म्हणणं या टोकनिझमचं जे काही शालेय आकलन आहे त्याच्यातूनही काही स्तुती येते आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातूनही काही प्रकारची टीका येऊ शकते. सो आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही, ते बोलण्याची ही जागा नाही. सिव्हिल सर्व्हिसेसच्या शिक्षकांनी दुर्दैवानं सोशल मीडियावरती टीचिंग सोडून सगळंच काही चालवलेलं आहे. म्हणजे एंटरटेनमेंटच झालेलं आहे, कॉन्टेंट मेकिंगच झालेलं आहे हल्ली स्पर्धा परीक्षांचे शिक्षक जर तुम्ही बघितले तर आपण त्या प्रवाहामध्ये अजिबात सामील होणार नाही. पूर्वी नव्हतो, आज नाही आणि उद्याही नाही. त्यामुळं जर थंबनेल बघून तुम्हाला असं वाटलं असेल की आता स्वप्नील शेळके काहीतरी इथे त्याच विषयावर बोलणार आहेत तर अजिबात नाही. पी फॉर पॉलिटी या सिरीजमध्ये मी जे चालू असतं त्याचा कॉन्स्टिट्यूशनल अर्थ काय आहे, त्याच्या बॅकड्रॉपला आपण काय बघितलं पाहिजे, अभ्यास करून काय समजावून घेतलं पाहिजे याविषयी बोलत असतो. सो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया की काय आहे आजचा विषय. आपला जो आहे तो इथं मी लिहिला आहे की उपमुख्यमंत्री पद, डेप्युटी चीफ मिनिस्टर हे जे काही पद आहे इंग्रजीमध्ये डेप्युटी CM असं जे आपण म्हणतो. मग आता याच्या अनुषंगानेच आपण डेप्युटी PM उपपंतप्रधान पद याविषयी चर्चा करणार आहोत की मुळात अशा प्रकारची जी शपथ आहे ती घेता येते का, असं पद कॉन्स्टिट्यूशनली एक्झिस्ट करतं का याविषयी आपण चर्चा करू. तिथे जाण्या अगोदर आपण एक काम करूया की आदरणीय सुनेत्रा पवार यांनी जी शपथ घेतली काही 1-2 दिवसांपूर्वी ती शपथ थोडीशी आपण ऐकूया. म्हणजे आपल्याला टेक्निकल अभ्यासाकरता जे पुढे बघायचं आहे त्याची एक बॅकग्राऊंड जी आहे ते तयार होईल. काय बघा, मी ती प्ले करतो शपथ. आवाज येत असेल तर बघ. सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन. त्यांनी शपथ घेताना तो शब्द जो आहे तो वापरला आहे की मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून. आपल्याला जे बोलायचं आहे त्याच्यावरच की वाईल टेकिंग द ओथ
यांनी किंवा याच्या अगोदरच्याही काही उपपंतप्रधानांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीनं तो उच्चार जो आहे तो केला आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून. मग आता आपल्याला टेक्निकल बघायचं आहे की असा उच्चार किंवा असं जे काही शब्द आहे हा आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या कुठल्या सेक्शनमध्ये बसतो किंवा बसत नाही. ही शपथ आपण बघितली. आता पुढे जाऊया. काय म्हटलंय बघा, आर्टिकल 164 आपल्याला त्याच्यासाठी बघायचं आहे. आर्टिकल जर आपण बघितलं की 153 ते 167 153 to 161 मध्ये जर आपण बघितलं तर स्टेट एक्झिक्युटिव्ह राज्याच्या कार्यकारी मंडळाविषयीच्या तरतुदी आहेत. आणि तिथे जर स्पेसिफिक आपण बघितलं आर्टिकल 164 परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचं येतं ते आर्टिकल 164 जिथे म्हटलेलं आहे की राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतील आणि मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवरून नंतर ते इतर मंत्र्यांची नेमणूक करतील. गव्हर्नर जे काही आहे विल अपॉइंट चीफ मिनिस्टर अँड ऑन द रेकमेंडेशन ऑर ॲडवाइस ऑन द चीफ मिनिस्टर ही ऑर शी विल अपॉइंट अदर मिनिस्टर्स. हा आर्टिकल 164 मधला एक मुद्दा आहे. आणखीही बरेच आहेत, त्यात आपण आत्ता जात नाही. सो 164 स्पेसिफिकली टॉक्स अबाउट चीफ मिनिस्टर्स अँड अदर मिनिस्टर्स. म्हणजे 164 मध्ये राज्याच्या कार्यकारी मंडळाचा विचार करत असताना मुख्यमंत्री या पदाविषयी स्पष्ट उल्लेख आहे आणि इतर मंत्री ह्या दोनच पदांविषयी उल्लेख आहे. लक्षात येत आहे. आणि आणखी 164चं जर आपण क्लॉज बघितलं क्लॉज 3 तर तिथं काय म्हटलंय, मुद्दाम मी ते क्लॉज लिहिलंय. बिफोर अ मिनिस्टर एंटर्स अपॉन हिज ऑफिस द गव्हर्नर शॅल ॲडमिनिस्टर टू हिम द ओथ्स ऑफ ऑफिस अँड ऑफ सिक्रेसी. म्हणजे त्या पदाची आणि गोपनीयतेची शपथ जी काही आहे सुनेत्रा पवारांनी दोन्ही घेतलेल्या आहेत आणि दोन्ही वेळेला त्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असंच म्हणालेल्या आहेत. अकॉर्डिंग टू द फॉर्म्स सेट आउट फॉर द पर्पज इन द 3rd शेड्यूल. 3ऱ्या अनुसूचीमध्ये जो फॉर्म दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही ही शपथ घ्यावी. 164 मध्ये असलेली तरतूद. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला बघायचं आहे की 164 मध्ये सीएम आणि मिनिस्टर ही तरतूद आहे आणि त्यांनी शपथ घ्यावी. या मंत्र्यांनी आणि जे काही आहेत त्यांनी ती शपथ दिलेली आहे तुमची 3ऱ्या अनुसूचीमध्ये. मग आपण ती 3री अनुसूची 3rd शेड्यूल जे आहे तेच मी इथे पूर्ण पेस्ट केलेलं आहे. 3री अनुसूची जी आहे ती पूर्ण इथं मी पेस्ट केलेली आहे. काय म्हटलंय, फॉर्म ऑफ ओथ ऑफ ऑफिस फॉर मिनिस्टर फॉर स्टेट. राज्याचे जे मंत्री आहेत त्यांची शपथ जे काही आहे ABC जे आहे दॅट आय विल बिअर द ट्रू फेथ अँड ॲलिजियन्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ॲज बाय लॉ एस्टॅब्लिश. जर तुम्ही बघितलं असेल मराठीत की कायद्याद्वारे स्थापित ते सगळं त्यांनी म्हटलंय. इथे काय म्हटलंय, डिस्चार्ज माय ड्युटीज ॲज अ मिनिस्टर फॉर द स्टेट ऑफ जे काही नाव असेल ते अँड दॅट आय विल डू राईट टू ऑल मॅनर ऑफ पीपल. म्हणजे इथं डेप्युटी सीएम किंवा काय असा शब्द कुठे येत नाही. पुन्हा सिक्रेसीचं जे काही आहे तो फॉर्म इथे दिलाय. जे काही दॅट आय विल नॉट डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली कम्युनिकेट ऑर रिव्हील एनी पर्सन अँड द स्टेट ऑफ फक्त एवढंच दिलंय. म्हणजे मंत्री म्हणूनच शपथ जे आहे ते तुम्ही घेत असता. कॉन्स्टिट्यूशन कुठेही तुमचं प्रकार जे काही आहेत मंत्र्यांचे ते करत नाही आणि डेप्युटी सीएम असा उल्लेख कुठेही येत नाही. सेम फॉर्म जो आहे हा आर्टिकल 74 मध्ये आपल्याला दिसतो जिथे प्राईम मिनिस्टर यांचं अपॉइंटमेंट राष्ट्रपती करतील आणि प्राईम मिनिस्टरच्या सल्ल्यानं इतर मंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती करतील अशी तरतूद आहे. 164 मध्ये सेम राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतील आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानं इतर मंत्र्यांची नेमणूक करतील अशी ती तरतूद आहे. आणि मग दोघांनाही मंत्र्यांना जी आहे ती शपथ घ्यावी लागेल ॲज पर द 3rd शेड्यूल. हे 74 मध्ये येतं आणि खाली राज्यांकरता 164 मध्ये येतं. कुठेही इथे डेप्युटी सीएम डेप्युटी पीएम या पदाचा उल्लेख नाही. म्हणजे मंत्री असाच उल्लेख तो आहे. वेगळी शपथ जी काही आहे हे लोक त्या नावाने किंवा त्या पदाने घेतली जात नाही. हे जे काही आहे संविधान डज नॉट इंडिकेट एनी क्लासिफिकेशन ऑर कॅटेगरीज लाईक कॅबिनेट, मिनिस्टर ऑफ स्टेट, डेप्युटी मिनिस्टर्स एटसेट्रा. घटनेमध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उपप्रधानमंत्री असं कुठलंही स्पेसिफिक क्लासिफिकेशनच देण्यात आलेलं नाही. मिनिस्टर्सचं वर्गीकरण घटनेनं ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये केलेलंच नव्हतं. फक्त जर तुम्ही बघितलं कॅबिनेट नावाची जी संज्ञा आहे जी ब्रिटिश
पार्लमेंटरी कन्व्हेन्शन्स ब्रिटिश संसदीय संकेतांनंतर आली होती, तिचा समावेश आर्टिकल 352 मध्ये म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी संबंधीचं जे आर्टिकल आहे 352, तिथे 44वी घटना दुरुस्ती कायदा 1978 द्वारे करण्यात आलं होतं की इंदिरा गांधींनी जी इमर्जन्सी लावली होती त्याच्यामध्ये त्यांनी इंटरनल डिस्टर्बन्सचं कारण जे दिलं होतं, तर त्याच्यानंतर असे प्रकार वारंवार होऊ नयेत म्हणून कॅबिनेटच्या लिखित शिफारशीशिवाय राष्ट्रपतींना नॅशनल इमर्जन्सी घोषित करता येणार नाही अशी तरतूद टाकली गेली 44व्या घटनादुरुस्तीने आर्टिकल 352 मध्ये. आणि तिथे मग कॅबिनेट हा शब्द आला आणि मग कॅबिनेट म्हणजे मग त्यांनी म्हटलेलं आहे की PM आणि मिनिस्टर्स ऑफ विथ द कॅबिनेट रँक, कॅबिनेट दर्जाचे मंत्री, तिथं तो शब्द येतो, पण तिथेही त्याला फारसं एलॅबरेट घटनेमध्ये केलं गेलेलं नाही. सो हे जे काही सगळे मंत्रीपद आहेत हे मंत्री म्हणूनच शपथ घेत असतात. इस्पेशली आत्ता आपण उपमुख्यमंत्री पदाविषयी चर्चा करत आहोत, करंट टॉपिक आहे, तर उपमुख्यमंत्री पद असं कुठलंही पद घटनेमध्ये नसतं. मग आता घटनेमध्ये जर नसतं तर सुनेत्रा पवारांनी तो शब्दोच्चार केला की मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून. मग आता याचा स्पेसिफिक अर्थ काय होतो? मग शपथेमध्ये जर असं नसेल मग त्या शब्दाचा तो शब्द नल अँड वॉइड होतो का? तो रद्द होतो का? त्याला कॉन्स्टिट्युशनल वैधता आहे का? या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं एका खटल्यामध्ये महत्त्वाचा निकाल दिला आहे. ती केस आहे KM शर्मा वर्सेस देवीलाल 1990. KM शर्मा वर्सेस देवीलाल यांची ही केस होती. हे जे देवीलाल आहे त्यांनी डेप्युटी प्राईम मिनिस्टर उपपंतप्रधान म्हणून शपथ घेताना आत्ता जसा सुनेत्रा पवारांनी उल्लेख केला की मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेते की, तसाच यांनी उल्लेख केला होता की मी भारताचा उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतो की. मग त्यावेळेला ह्या शपथेला चॅलेंज केलं गेलं सुप्रीम कोर्टामध्ये की तुम्ही हे अल्ट्रावायर हे करू शकत नाही. घटनेमध्ये असं कुठलं पदच नाही आहे, उपपंतप्रधान असेल किंवा उपमुख्यमंत्री असेल, तुम्ही ही शपथ कशी घेतली? तर सुप्रीम कोर्टाने अपहेल्ड दोट. सुप्रीम कोर्ट काय म्हटलं की आम्ही ही शपथ रद्द करत नाही आहोत, काही फरक पडत नाही, तसा शब्द वापरल्याने काही फरक पडत नाही. पण काय म्हटलंय त्यावेळेला सुप्रीम कोर्ट, डेप्युटी PM आणि आत्ताच्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर डेप्युटी CM ओनली डिस्क्रिप्टिव्ह, ही जी टर्म आहे ही केवळ वर्णनात्मक आहे, ही केवळ वर्णनात्मक आहे, ही डिस्क्रिप्टिव्ह आहे. इट डज नॉट कॉन्फर एनी पार. या शब्दोच्चारामुळं किंवा हे पद तुम्ही धारण करताय म्हणून तुम्हाला घटनादत्त असं कुठलाही पावर अधिकार मिळत नाही. हे केवळ वर्णनातून आलेलं आहे. हे राजकीय अपरिहार्यतेतनं किंवा राजकीय निकडीतनं आलेलं किंवा त्यामुळे जन्माला आलेलं पद आहे. मुख्यमंत्री न झालेले जे लोक आहेत त्यांना उपमुख्यमंत्री पद, सत्तेची विभागणी करणं, अधिकाधिक टायटल्स निर्माण करणं हा याच्या मागचा हेतू आहे. त्याला वेगळा घटनात्मक असा कुठलाही अर्थ नाही, दर्जा नाही. सध्या महाराष्ट्राला 2 उपमुख्यमंत्री आहेत, श्री एकनाथ शिंदे आणि आता सुनेत्रा पवार, आणि इतरही काही राज्यांमध्ये असतील. आणि आपल्याकडे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये ही सुरुवात नाशिकराव तिरपुडेंपासून झालेली आहे. आय थिंक 1978 वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना. तर तेव्हापासून ही सगळी प्रथा सुरू झाली आहे आपल्याकडे. उपपंतप्रधान पदाची प्रथा जुनी आहे, देवीलाल यांचा घटना पण जुना आहे. तर त्याच्यामुळं हे लक्षात ठेवायला पाहिजे की याच्याशी संबंधित जे आर्टिकल आहेत महाराष्ट्राच्या संदर्भात आर्टिकल 164 जिथे चीफ मिनिस्टर आणि अदर मिनिस्टर एवढाच उल्लेख आहे. मंत्र्यांची विभागणी कॉन्स्टिट्यूशन कशातही करत नाही, ना कॅबिनेट, ना राज्यमंत्री, ना उपमंत्री वगैरे. ते फक्त मंत्री म्हणूनच सगळे लोक हे शपथ घेत असतात. तुमचे सगळे मंत्री कुठल्याही याच्यावरचे असतील हे मंत्री म्हणूनच शपथ घेतात. उपमुख्यमंत्री पदाला कोणताही घटनात्मक दर्जा नाही, अस्तित्व नाही, व्याख्या नाही आणि कुठलेही अर्थ त्याच्यामध्ये नाहीत. हे आपण समजावून घेतलं पाहिजे. हा P4 पॉलिटीमधला आपला बॅकग्राऊंड जो काही अभ्यास आहे तो प्रिलिम्सला किंवा मेन्सला हे लक्षात ठेवायला पाहिजे. कळतंय? आणि सरते शेवटी सुभाष अकॅडमी आणि पूर्वीची डेक्कन आयची भूमिका आमची कायम हीच राहते की कुठल्याही गोष्टीकडे केवळ सनसनाटी पद्धतीने बघू नये. कोणाचं तरी निधन होतं, अपघाती निधन होतं, त्याकडे थोडंसं माणूसपणानं बघितलं पाहिजे. इतरांच्याही भावनांची कदर केली पाहिजे. कुठल्या व्यक्तीवरती कोणत्या गोष्टी अटळ झाल्या असतील याचाही विचार केला पाहिजे. वर्ग बदलतो, त्यानंतर तुमच्या कॉन्सेप्ट बदलतात, मॉरल कंपास बदलतो, सगळं बदलतं. त्या जागेवर जाऊन जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, अशा अनेक गोष्टी असतात. अनेक बाबी आपल्याला माहीत नसतात. त्यामुळं आत्यंतिक स्तुती आणि आत्यंतिक टीका
ह्या दोन्ही टाळल्या पाहिजेत. ग्रे एरियाज कुठेतरी बघायला आपण शिकलं पाहिजे. आपल्याला कुठलाच स्टेटस नसतो म्हणून आपण सगळेच स्टेटस ठेवायला लागलेले लोक आहोत, बरोबर आहे की नाही? त्यामुळे आपण आता आपल्या घरात जन्माला येणाऱ्या पोरासोरांपासनं आपल्या लाईफ पार्टनरपासनं तर सगळ्यांचे स्टेटस ठेवतो आणि त्याच्यामध्ये आपण प्रत्येक घटनेमध्ये बोलताना स्वतःविषयीच बोलायला लागलेलो आहोत. इतकं स्वतःच्या प्रेमात आपण आहोत आणि त्याच्यामुळे आपण ट्रोल करतोय की स्तुती करतोय, हे सगळं आपण खोटारडेपणानेच करतो. आपण दुसऱ्याची स्तुती करतानाही स्वतःचीच करत असतो, दुसऱ्याला ट्रोल करत असतानाही आपलेच न्यूनगंड बाहेर काढत असतो. ह्याच्यातनं वाचायचं असेल तर या सोशल मीडियाच्या गजबजाटातनं बाहेर आलं पाहिजे. थोडंसं आयुष्याकडे माणूस म्हणून, होमोसेपियन म्हणून बघितलं पाहिजे. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांकरता, ग्रामीण सहकारी चळवळीकरता, ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवण्याकरता गेली 30 वर्ष, 3 दशकांपेक्षा अधिक काळ तत्पर असणारा एक महत्त्वाचा राजकीय नेता माननीय श्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालेलं आहे. याची थोडीशी आपण काहीतरी त्या गोष्टीला मौन करणं, त्याविषयीचं दुःख पचवणं, यालाही काहीतरी वेळ दिला पाहिजे. सो आदरणीय अजितदादा पवार यांना डेक्कन IAS, सुभाष अकॅडमी आणि माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.